नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत महिला विशेष. आमच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर प्रेक्षक हो, महिला विशेषमध्ये आज सुरुवातीला आजीचं आणि नातीचं एक गोड नातं दाखवणारा एक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलोय. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. तर आपल्या आजीची नक्कल करणारी ही नात यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. चला तर मग बघूयात ही छोटुकली नात आपल्या आजीची नेमकी कशी नक्कल करतीये. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, एडा पेडा जाईल आली, कृपा तुझी भातातल्या सुरा संग गाऊ दे, आभाळागत माया तुझी आभावरी राहू दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, एडा पेडा जाईल आली, कृपा तुझी भातातल्या सुरा संग गाऊ दे, आभाळागत माया तुझी. तर आजी आणि नातीमधल्या गोड नात्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता बातमी आहे सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या कौतुकाचा विषय ठरलेल्या बीज माता राहीबाईंची. पुढची पिढी आरोग्यदायी घडवण्यासाठी राहीबाईंनी आता चांगलीच कंबर कसली आहे. चंद्रकांत दादा पाटलांनी दिलेल्या बीज बँकेनं आपली जबाबदारी वाढल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय आणि त्यांच्याशी याच संदर्भात खास संवाद साधलाय माझे सहकारी मिलिंद भागवत यांनी. राहीबाईंचं हे बीज बँकेचं स्वप्न आज पूर्ण झालंय. राहीबाई, हे पूर्ण झालं बीज बँकेचं स्वप्न, कसं वाटतंय आता? आज दादा स्वतः आले होते. आज दादा स्वतः आले होते आणि मला चांगलं वाटतं का आता माझे सगळे येणारे बी ठेवायचे प्रश्न मिटले, येणारे जाणारे पाहुण्यांचे प्रश्न मिटले. तर मग आता त्याचं उद्घाटन आज दादा स्वतः इथं या जागेवर आले, त्याचा मला खूप अभिमान वाटला. दादांनी आणखीन तुम्हाला 2 आश्वासनं दिलेत रस्त्याची वगैरे, काय सांगितलंय दादांनी? त्यांनी दिले का रस्त्याचं काम मी करून देईल म्हणून, आणि रस्त्याचं एक परत टावरचं एक 2 कामं मी करून देणार आहे असे मला सांगितलं त्याने, आणि ते देणारच, दिलेला शब्द ते पाळणारच. बरं राहीबाई, मला सांगा की आणखीन आता तुम्ही पुढच्या काही काळात काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या ठरवल्यात? आता तुम्ही इतकी वाणं जपलेत, ती लोकांपर्यंत पोहोचवताय, जुनी पारंपरिक वाणं की ज्याच्यात बायफ तुम्हाला खूप मदत करते. आता इथून पुढच्या काळात काय प्रमुख उद्दिष्ट ठेवले? कारण आता तुम्ही थेट राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेणार आहात. हे आता मी असंच ठेवलंय का हे काम आता जरी मला घर मोठं भेटलं बांधून, तशी कामं पण मोठं झालं पाहिजे असा एक माझा स्वतःचा मन आहे. आणि हे काम आता मी एकटीच्या ना किंवा एकट्या हाताच्या ना मोठं होत नाही. तर याच्यामध्ये 10-12 शेतकरी मी तयार केले, जवळजवळ 3,000 महिला तयार केल्यात. तर यांच्या मदतीनं काम मोठं होईल आणि तुमच्यासारख्यांची अजून मदत भेटली तर एवढे का आपल्या गावात नाही, आपल्या तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, हे काम भारतभर पांगलं पाहिजे का जगापासून. आणि प्रत्येक गावामध्ये अशी बियाची एक गावरान बेणीची बँका तयार झाली पाहिजे असं एक माझं मन आहे. आणि हे करणार असं झालंच पाहिजे असं का पुढची पिढी आपल्याला सक्षम कशी घडवायची आणि विषमुक्तापासून कसं बाजूला व्हायचं हे काम माझ्या हातातून चालेल. आणि हे गावोगाव मी हेच सांगते, सगळ्या लोकांनी हेच केलं पाहिजे. तेव्हा राहीबाई ह्या कदाचित शहरी माणसाच्या दृष्टीने थोड्या कमी शिकलेल्या असतील किंवा अशिक्षित असतील, पण राहीबाईंचा जो वसा आहे तो सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला विषमुक्त अन्न पुरवण्याचा वसा आहे. आणि या त्यांच्या वशामध्ये, या त्यांच्या ध्येयामध्ये आपण सगळेजण मिळून त्यांना निश्चितपणे मदत करूयात. तर या बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या बियाणं बँकेचं रविवारी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकार्पण केलंय. या बियाणं बँकेच्या लोकार्पणावेळी कळसुबाई शिखराच्या परिसरामध्ये राहणाऱ्या गावखेड्यातले शेकडो शेतकरी देखील या ठिकाणी हजर होते. आणि याच भागात देशी बियाणं संवर्धनासाठी कळसुबाई परिसर बियाणं संवर्धन संस्था काम करतीये. आणि या संस्थेच्या शेतकरी सदस्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. राहीबाईंनी आपलं बीज संवर्धनाचं काम फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर त्यांनी आता अनेक अशा संस्था तयार केल्यात की ज्या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये हे सकस असं बीज तयार करत आहेत. आपल्याबरोबर आता कळसुबाई जे बीज संवर्धन करणाऱ्या संस्थेतले सगळे कार्यकर्ते महिला आहेत. मावशी, कशा पद्धतीने तुमचं हे सगळं काम चालतं आणि राहीबाई कशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन करत असतात? मार्गदर्शन असं करतात का आम्ही एकत्र होतो, एकत्र येऊन जी तिच्या भागामध्ये
जिची तिची हम्या घेतो. कारण का जसं मी त्यांच्या प्रशिक्षणाला आम्ही येतो असतो आणि त्यानंतर मग आमच्या गावामध्ये तुम्ही सुधारणा करा, म्हणजे आम्ही सुधारले तसे तुम्ही पण सुधारला. मग आम्ही आणखीन ते वाण नेऊन त्यांच्याला आम्ही आणखीन निकाला देतो आणि आम्ही पण खात राहतो. असं तुम्ही पण कसं काय सांगाल हे जे सगळं काम चाललंय? राई मावशीबद्दल सांगायचं म्हटल्यावर ती आता बियाणाची आईच आहे. आता ती आई झाली म्हणजे सगळ्यांनाच गावोगाव आता तालुक्यामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम आई करते. म्हणजे बियाणाची आई झाली. तसे आम्ही महिला एकत्र येऊन गटामार्फत येऊन आम्ही प्रत्येकाला बियाणं द्यायचा काम चालू आहे. कुळसवाई नक्कीच बियाणांची आई राही मावशी झाली आहे. काय सांगाल आज काय आनंद होतोय? आज राही मावशींचा हा सगळा जो सोहळा चाललाय आणि इथे मोठी बँक तयार होते, काय आनंद देखील तुम्हाला होतो? हो, आनंदच वाटतो ना आम्हाला. तर एवढी आमची आई एवढी मदत करते त्यामुळं मग आम्ही पण मदतच करतो. आणि आम्ही जे मदत करतो तर आम्ही सगळं बियाणं राई मावशींकडून आम्ही माहिती घेऊन आणि पूर्ण आमच्या गावोगाव किंवा अशा मित्रमंडळीला सगळ्यांना पोच करतो. आणि हे जे व्हायच्या अगोदर आहे ना आम्हाला बाय संस्थेनं जास्त मदत दिली. त्यांच्या मदतीवर आम्ही हे इथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. आम्ही जे बाता केली ना 14 बाता तशी मग त्या करू लागली ती आई बी थोडं थोडं. या परिसरातल्या या सगळ्या ज्या महिला आहेत किंवा हे सगळे जे आदिवासी बांधव आहेत हे वर्षानुवर्ष या बियाणांची संवर्धन जे आहेत हे करत आलेले आहेत. देशी गावरान खाल्लं पाहिजे, याने आरोग्य चांगलं राहतं हे या अडाणी लोकांना कळतंय. मात्र आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना कळत नाहीये. उत्पादन वाढीच्या मागे लागून भरमसाठ विष प्रयोग करून जे अन्न पिकवलं जातंय हे शरीराला घातक आहे हे कळत असतानाही आपण का त्याच्या मागे लागलोय हाच खरा प्रश्न आहे. देशी वाणांचं गावरान बियाणांचं संवर्धन करणाऱ्या राही मावशींचा आदर्श जर सगळ्यांनी घेतला, हे काम जर पुढे नेलं तर नक्कीच सुदृढ पिढी पुढची घडेल हे मात्र नक्की. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तर राहीबाईंच्या या यशोगाथेनंतर आता आणखीन एक यशोगाथा सुमनताई झेंडे यांची. पुण्याजवळचा पुरंदर हा दुष्काळी तालुका. इथे पावसाचं प्रमाण देखील अतिशय कमी आहे. अशा कठीण प्रतिकूल परिस्थितीतही रोमनवाडी इथल्या सुमनताई झेंडे यांनी मात्र आपली शेती हिरवीगार ठेवण्यात यश मिळवलंय. यंदा त्यांनी 15 एकरामध्ये ठिबक तसंच सूक्ष्म सिंचनाच्या इतर साधनांच्या मदतीनं हिरवळ फुलवली आहे. तर सुमनताईंनी हे नेमकं कसं साध्य केलंय बघूयात. पुरंदर तालुक्यातल्या रोमनवडीच्या सुमनताई झेंडे यांचं जेमतेम शिक्षण झालंय, पण शेतीचं नियोजन करण्यात मात्र त्यांनी भल्या उच्च शिक्षितांना मागं सारलंय. आपली रोमनवडीतली 15 एकर शेती त्यांनी हिरवीगार केली आहे. डाळिंब, कांदा, भाजीपाला, ऊस यासह पेरधान्यांची पिकं घेण्यात त्यांची आघाडी आहे. दुष्काळी बाग आहे आमच्याकडं. तर ते म्हणजे कसं होतं, पाणी कमी पडतं आणि मला कृषी खताची साथ मिळते आणि आमच्या पतींची बी साथ असते. त्यातून मग मला शेती करायला हुरूप चालतं. सुमनताईंच्या शेतात अवघं एक बोरवेल आहे. त्याच्या अर्धा इंच पाण्याच्या जोरावर त्यांनी ठिबक सिंचनाच्या मदतीनं डाळिंब, सीताफळ, पेरू, ऊस यापासून ते अगदी भाजीपाल्याच्या पिकांची शेती केली आहे. या पिकांबरोबर त्यांनी आंबा, नारळ, साग, शेवग्याची देखील लागवड केली आहे. आमची शेती सगळी ठिबकवर आहे. ऊस बी ठिबकवरच होता. 1 एकर ऊस होता तर ते तुटून गेला. 60 टन ऊस भरला. आता परत बी आम्ही आता त्याला पाणी सोडलंय. तर आता कमर एवढा आणला तरी आपल्या घरच्या चित्राला होईल, नाही तर मग मोर इकडला होईल. शेतीचा रासायनिक खतांचा खर्च कमी व्हावा म्हणून त्यांनी पशुधनाचं संगोपन केलंय. रासायनिक खतांना पर्याय म्हणून त्या गांडूळ खत बनवतात. शेण आणि गोमूत्रापासून बनवलेलं जीवामृत वापरतात. त्यामुळे रसायनांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झालाय. वार्षिक किमान 1 ते 2 लाख रुपयांची बचत त्या साधतायत. आम्ही गांडूळ खत तयार करतो. त्याचं जे मुरलेलं पाणी ते केंड भरून आपलं बॅलर भरून ठेवतो. त्या बॅलर मधून ते ह्याच्यात सोडतो. मग ते झाडांच्या मुळ्याला जातं. आणि आपलं 2 किलो गूळ, 2 किलो बेसन पीठ आणि शेण, 1 गामेलं शेण, 1 गोमतराचं केंड त्यात आणखी ती मुरावतो आणि मग ती जीवामृत म्हणून आम्ही आपल्या झाडांना वापरतो. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुमनताई वर्षाकाठी 20 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आज कमवत आहेत. पुरंदरच्या कृषी कर्मचाऱ्यांचं मोलाचं मार्गदर्शन त्यांना मिळत आहे. त्यांचे पती माणिक झेंडे हे सामाजिक क्षेत्रात काम करतात. त्यांचेही सुमनताईंना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.
पांडवशेर ह्या भागात दुष्काळी भाग असताना सुद्धा की सुमन झेंडे यांनी अर्धा इंची पाण्यावरती विहिरीत बोरचं पाणी विहिरीमध्ये सोडून की हा संपूर्ण परिसर हिरवागार केलेला आहे. तर दुष्काळी भागातील एक महिला शेतकरी म्हणून त्यांची ही जिद्द पाहून आम्हाला सुद्धा कृषी विभागाला त्यांना वेळोवेळी मदत करावीशी वाटते आणि आम्ही ती त्यांना करत आलेलो आहोत. सुमनताईंना त्यांच्या मेहनतीचं फळही मिळालंय. कृषी विभागानं त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दिलाय. तेव्हापासून सुमनताईंचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांचाही उत्साह आणखी वाढलाय. या सुमन झेंडे पाटील या महिला शेतकरी आमच्याकडे म्हणजे मी इथं आल्यापासून म्हणजे त्यांचं डाळिंब सीताफळ इतर भाजीपाला पिके हे चांगल्या प्रकारे राबवतात. त्यांना आम्ही ड्रीप वगैरे असं आणि सेंद्रिय शेती त्या दृष्टीनं बऱ्यापैकी मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचं सर्व शेती ही सेंद्रिय प्रकारे केली जाते. त्या ह्याचा गौरव म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार 2015चा कृषीनिष्ठ हा पुरस्कार दिला. सुमनताईंसारख्या समाधानी, कष्टाळू आणि हिम्मतवाल्या शेतकरी महिलांची महाराष्ट्राच्या शिवारात आज जास्त गरज आहे. दुष्काळी भागात असूनही त्यांनी दुष्काळाच्या भीतीला मागं सारत फुलवलेली हिरवळ जणू काळ मागं सारल्यासारखी हिरवीगार आहे. बाळासाहेब काळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुरंदर, पुणे. आणि आता आईपणाला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी आहे. पोटगीच्या पैशांसाठी आपल्या पोटच्याच मुलाला अमानुष मारहाण करणारी आई हिना शेख हिला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलंय. पोटगीचे पैसे मिळायला उशीर झाला म्हणून हिनानं आपल्या स्वतःच्याच मुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून घटस्फोटित पती फयाज खान यांना पाठवला आणि तो अमानुष व्हिडिओ पाहून फयाज हादरून गेले आणि त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली. पोटगीच्या पैशांसाठी पोटच्या मुलाला मारहाण, घटस्फोटीत हिना शेख हिचं क्रौर्य, अमानुष मारहाणीमुळे बसला धक्का, पैशासाठी हिनाची ममता आटली. चिमुरड्याला होणारी ही मारहाण पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल आणि मारहाण करणारी ही महिला दुसरी कुणी नाही तर त्या चिमुरड्याची जन्मदाती आई आहे. हे कळाल्यावर तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. आई या शब्दाला आणि आई मुलाच्या नात्याला कलंक लावणारी ही हिना शेख तिचा घटस्फोटित पती फैयाज यांच्याकडून पोटगीचे पैसे मिळवण्यासाठी हे क्रौर्य करते. पोटगीचे पैसे मिळायला उशीर झाल्यावर हिना मुलाला मारहाण करायची. मात्र यावेळी हिनाने मारहाणीचा व्हिडिओ शूट करून फैयाज यांना पाठवला. हा भयानक व्हिडिओ पाहिल्यानंतर फैयाज यांनी तडक पोलीस स्टेशन गाठलं. मेरे से मिलने की मांग करता बच्चा तो मार, अभी बाप से नहीं मिलेगा बच्चा तो किससे मिलेगा? क्या डिमांड क्या है? अभी डिमांड इसलिए कि मेरे ढाबे पे आके थोड़ा पुलाव खा ले बस, और कुछ नहीं. फिर अभी वीडियो बना के भेजी, उसके बाद पैसा मांग ली बढ़ा के. बीच में कभी 1000-2000 लेके जाओ, उसका हिसाब ही नहीं. महीने के खाली 6000 बढ़िया उसका हिसाब. इससे मैं बोलता था कि मारती थी, अभी वीडियो बना के भेजी नहीं. ये फर्स्ट टाइम वीडियो बना के भेज दी तो आपका दिल नहीं रहेगा. हिना आणि फैयाज यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. मुलाच्या पालन पोषणासाठी महिन्याला 6000 रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं. पण ही रक्कम मिळायला उशीर झाल्यावर हिनाचं क्रौर्य वाढायचं. मुलगा वडिलांकडे जाण्याचा हट्ट करायला लागल्यावर तिचा प्रचंड संताप व्हायचा. तुझा बाप 6000 देतो, मात्र मी तुझ्यावर 10000 रुपये खर्च करते असं म्हणत हिना चिमुरड्याला मारहाण करायची.